रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रूप पाहता
Oh
द्वारे तिष्ठे हरी करी कार्य याचकाची तृप्ती मनोरथ पुरती पुरोनियावृत्ती घ्यावयासी भाग्य हे जयाचे तो घेई रसाचे आनंदाने वाचे गाये नाम याचकाची तृप्ती मनोरथ पुरती पुरोनियावृत्ती घ्यावयासी तोची हा प्रसाद वीरनाथा लाभला वंश परंपरा वसरे मल्ला याचकाची तृप्ती मनोरथ पुरती पुरोनिया पुरती घ्यावयासी. माझ्यासारखा होता एक सत्पुरुष म्हणतो मल्लप्पा महाराज म्हणजे सामान्य नव्हता. मल्लनाथ म्हणता वाचे भय नाही कळी काळाचे नित्य स्मरता नामावळी उतरती कोटी कुळी. अरे मल्लनाथ गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पाय. त्याच्या पुढे अवतार ज्ञान राजा पाण्याचं तूप केलं विंचाचे फुलं केले मेलेला माणूस उठवला. महाराज आपल्या शिष्याला कॅन्सर झाला. कॅन्सर तो कॅन्सर स्वतः घेतला स्वतःच्या अंगावर स्वतःच्या बळावर जिरवून टाकला. किती त्या मल्लप्पा महाराजांचे उदाहरण द्यावे. आज एखादा जर शिष्य अडचणीत असला आता जर नारळ घेतला महाराजांना जर अडचण सांगितलं समाधीला जर नारळ ठेवला तर महाराज अडचणीतून मुक्त होतो. इथं ताकद मल्लप्पा ते मल्लप्पा महाराज म्हणतात जगासी तरया वीराचा अवतार अदृश्य दृश्य सार दाखविले. त्याच्या पुढे वाक्य बोलले वर्णवे ना वीरा गुरुचा उपकार मज निरंतर जागृती ऐसा कोणी नाही तुझा सम सम. महाराजांकडे विषम नाही आहे सम. ऐका स्वतःच कल्याण करणारे तर खूप असते. अहो मी माझ्या पोराला काही गावगाला मोठं करणं काही मोठी गोष्ट नाही. मी एका अज्ञानी माणसाला ज्ञान देऊन त्याचं कल्याण करणं ही खरी गोष्ट. मी माझ्या पोराला मोठं करणं काम हे तर आळणाबळ होतच राहत. हे काम महाराज मल्लप्पा महाराजांनी ज्ञानेश्वर केलं. सम सर्व अर्थ पुरविता सम सर्व अर्थ असे वीरनाथ महाराज. पण असे वीरनाथ महाराजांमध्ये यांनाच का प्रसाद द्यावा त्याचं महत्वाचं कारण आहे. तुम्ही मला सांगा
6व्या वर्षी निलंग्याहून पंढरपूरची वारी होईल का? 9व्या वर्षी निलंग्याहून पंढरपूरची वारी बळे 9व्या वर्षी निलंगा ते पंढरपूर होईल का? 9व्या वर्षी महाराजांच्या सोबत बरेच लोक निघाले. निघताना फार हौसेनं निघाले. कानपाडी झोपलो का? काय कीर्तन चाललं तो माणूस इकडे बरं कमाला गावच्या पाठी म्हणणार काय खरं नाही. ओ बाळासाहेब शास्त्रीला सांगा काय सांगावं लागलं ते तुमच्या कामाची गोष्ट या. काय सांगतो महाराजांनी 9व्या वर्षी वारी केली. महाराजांनी लोक महाराजांच्या बरोबर हौसेला मग सगळे निघाले. पहिला मुक्काम गेला, दुसरा मुक्काम गेला, तिसरा मुक्काम गेला, सगळे मुक्काम संपले. ऐका शेवटचा मुक्काम राहिला. शेवटचा ते सोबत होते तेही राहिले संपले. महाराज एकटे गेले आणि महाराजांनी बघितलं चंद्रभागा दुथडी वाहू लागले. काय केलं पाहिजे? महाराज म्हणले काही नाही. दे जाव अथर्वरा हो ऐका हे लोक खरंच सुटले का त्या लोकांच्या नशिबात पांडुरंगाचं दर्शन नव्हतं म्हणून लोक सुटले? विचार करा. संतांच्या बरोबर राहणं सोपं नसतं. 11वा श्रीपती येणे. महाराजांच्या बरोबर जर आपण राहिलो तर या देहाला कष्ट पडतात. देह कष्ट किती बरोबर यांना कष्ट पडतात. लोक सुटले. महाराज भरपूर लोक सुटले. महाराज एकटे गेले. पण त्या महाराजांना देवाने आपल्या या हातावर ठेवलं. मग सांगा निघताना 100 माणसं निघाले. दर्शन किती लोकांना? एकट्या महाराजाला झाला. एकट्या 99 माणसाला त्यांच्या नशिबात नव्हतं, त्यांच्या भाग्यात नव्हतं. महाराज अवघड आहे. असा उत्सव हा पहिले गुंडा महाराज ज्यावेळेस करायचे, गुंडा महाराजांच्या नंतर हा उत्सव कुणाला द्यावा असं गुंडा महाराज. गुंडा महाराज म्हणजे खूप सामर्थ्यवान. पण गिरनाथ महाराज ज्या वारीला गेले 9व्या वर्षात ज्या नगर प्रदक्षिणा करू लागले. आता एक रस्त्यावर देगलूरकरांचा मठ आहे. रस्त्यावर त्याला गुंडा महाराज सिद्धरस महाराजांचा मठ म्हणतात. एक मठ आहे तिथं. तिथं गुंडा महाराज आणि गिरनाथ महाराजांची तिथं भेट झाली. माझा पहिला प्रश्न आहे 228 सलग उत्सव तर होत लागले. पण या 228 उत्सवामध्ये जगात एवढे लोक असताना प्रसाद फक्त गिरनाथालाच काय चिंतन करायसारखं आहे. मग महाराज तिथं गिरनाथ महाराजांची आणि गुंडा महाराजांची दृष्टी झाली. दृष्टी झाल्यानंतर
गुंडा महाराज वीरनाथ महाराजाला म्हणू लागले, पाण्यामध्ये जसा बुडबुडा असतो तसं तू आणि मी दिसायला जर वेगळे असलो तरी आपण एक रूप आहोत. ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसा मी तुझ्याशिवाय. नक्षत्रामध्ये 27 नक्षत्र आहे. त्या 27 नक्षत्रामध्ये जसा पुष्य नक्षत्र महत्वाचं आहे तसा माझ्या शिष्यामध्ये शिष्य हा सेवा करायला पाहिजे. सेवा लोक काय करते तसं नको दिसणं हात येते लोक महाराज डोक्यावर ठेवा का होत नाही माझं कल्याण होत. जेवलाच नाही तर पोट भरत सेवाच केलं नाही तर आशीर्वाद मिळेल कसा. महाराज म्हणतो सेवेलागी वीरनाथ महाराज रेंजितालला गेले. रेंजिताल त्या गणपतीच्या समोर वारले. गुंडा महाराज म्हणाले, अरे वीरा मला उलटी येऊ लागली काय करू रे. अरे बरं हातावर करा. अरे तुझ्या हातावर गेला तर तू बाहेर कसं घेऊन होणार. अहो महाराज मी पिऊन टाकेन. माणूस सगळं पिऊ शकतो मन पिऊ शकत नाही. आशीर्वाद उगी मिळत नाही. तेवढी सेवा करावी लागते लक्षात घ्या. सेवा सहज होत नाही. ऐका संसार सहज होतो सेवा करावी लागते. आणि मी सेवा करतो हा भाव जरी तुमच्या मनात आला तरी तुमची सेवा संपली. माझा सगळा विषय एकच आहे. मग हा जो नाथसृष्टीचा चलित उत्सव आहे. चलित उत्सव 2 उत्सव होतात. एक उत्सव प्रखरला होतो आणि एक उत्सव फिरता होतो. फिरता उत्सव ज्यावेळेस गुंडा महाराज करायचे गुंडा महाराजाला काळजी पडली क्या उत्सव द्यायचा कोणाला. वीरनाथ महाराज काळजीत असले तर ऐका त्या प्रश्नाचं उत्तर. गुंडा महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्न दृष्टांत एक इरप्पा नावाचा एक महासाधू आहे आणि त्यामुळे ते तर माझा शिष्य आहे. तेवढे तू पुढची परंपरा ही विरप्पाला चालू आहे. त्यांनी वीरनाथाला बोलवून घेतलं. एक भजन चुकलं बरोबर आहे. एक भजन चुकलं
काय द्यायला निघाले फिरणं? आपला जीव द्यायला निघाले. जीव आपल्या चक्री बैठणामध्ये दोनदा केशवा माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारे राम कृष्ण गोविंद नारायण हरे दोनदा द्विविचार कशासाठी आहे? महाराज जीव द्यायला निघाले. एक भजन चुकलं तर अशी सेवा गिरनाथ महाराजांनी केली. मग त्यावेळेस गुंडा महाराजांनी सांगितलं, गिरनाथ तुला नाथषष्ठीचा उत्सव करायचा. उत्सव गिरनाथ महाराज म्हणले, मी असला वाहनांच्या कुळात जन्मलेला, माझ्याजवळ काही भक्ती नाही आणि मी कसं करू? ते म्हणले, उत्सव तू करायचा नाही, तो उत्सवाला उभा टाकायचा. उत्सव उत्सवाला तू उभा टाकायचा. आणि उत्सव तुम्ही मला सांगा, पाणी कोण पित आहे? आपण पितो. तुम्ही पाणी हाताने पिता, पण ताण कोणाला लागते? शरीराची ताण लागते की नाही? असं महाराजांनी सांगितलं की उत्सव तू करायचा निमित्ताला, मी पार पाडणार. मी आता या उत्सवाचे तुम्हाला किती प्रमाण देऊ? हजारो 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 प्रमाणात तुम्हाला या उत्सवात असा उत्सव हा कधी दिला गेला? अश्विन शुद्ध पंचमी. अश्विन शुद्ध पंचमी. मी सांगतो शके 17 18 बरोबर. अश्विन शुद्ध पंचमी शके 1718. याला 228 वर्ष काय झाले? पूर्ण झाले. हा उत्सव आपल्या हात पडे चालत आहे. तुम्हाला परंपरा माहित पाहिजे. तुम्ही या उत्सवाला येता. हा उत्सव काय आहे? इतका मोठा उत्सव आहे, इतकी मोठी शक्ती आहे ही. किती लोक आले, कुठून आले, कसे आले. आमच्या बरोबर तर 1500 2000 गेले, पण तर रोज 4 सांगतात. एक 1718 साली आता 2-3 ह्याच्यात वाद आहे. काय काय पहिला वाद असा आहे, लोहगाववाले म्हणतात उत्सव चालला, निलंगावाले म्हणतात उत्सव आमच्यात झाला. आम्ही काय म्हणतो, निलंग्यात का होईना, लोहगाव मध्ये होईना, उत्सव झाला एवढं. पण पहिल्या उत्सवामध्ये देहूवरून मागचे लोहगाव. राणा पांगरकरांच्या चरित्रामध्ये याचा उल्लेख मासे आले. अशा उत्सवाचा प्रसाद कोणी दिला? ब्रह्मादिकाचे आराध्य
संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.